नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज, स्वतंत्र पत्रिकेची बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज। भाजपा महायुतीतील मित्रपक्ष उमेदवारांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ कार्यकर्ता व हजारो समर्थकांचे उमरखेड शहरात प्रचार रॅली करीत जबरदस्त रोड शो व जोरदार शक्ती प्रदर्शन। 2025 सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उमरखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट व सत्यशोधक शेतकरी संघ महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सभागती निधी नितीन भुतरा व सर्व 13 प्रभागातील नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती येथून प्रचार रॅली करण्यात आली। ही प्रचार रॅली माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी चौक, गांधी चौक, खडकपुरा हुतात्मा चौक या मार्गाने नाग चौक, नांदेड रोड, बस स्टेशन रोड, शहराच्या प्रमुख रस्त्याने रोड शो करीत या निवडणूक प्रचार रॅलीचे रूपांतर महारॅली झाले आणि माहेश्वरी खुले नाट्यगृह महागाव रोड येथे या महारॅलीचे समापन झाले। या निवडणूक प्रचार रॅलीचे नेतृत्व भाजपा जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतळा, आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार नामदेवराव ससाने तसेच भाजपा महायुतीतील मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता तथा हजारो संख्येने महिला व पुरुष भाजपाचे व महायुतीचे समर्थक सामील होते। सर्व कार्यकर्त्याचे, सर्व पदाधिकाऱ्याचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। निश्चित आपल्या सगळ्यांचा उत्साह आणि होऊ घातलेल्या नगर परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगानं निश्चितपणानं आपल्या सगळ्याच्या अथक प्रयत्नानं आपण 3 तारखेला गुलाल उधळणार आहोत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी माझी आपल्याकडे आहे की येणाऱ्या 2 दिवस आपल्याला त्या ठिकाणी सजग राहायचं आहे। विरोधी पक्ष किती म्हणत असाल तर ते प्रचंड प्रमाणात धनशक्तीचा वापर करणार आहे आणि त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेनं सुद्धा त्या ठिकाणी सजग राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की उद्या आणि परवा अशाच पद्धतीनं आपण हजारोच्या संख्येनं या रॅलीमध्ये सामील व्हावं। आपल्या सगळ्याचं ज्या पद्धतीचा उत्साह, ज्या पद्धतीचं सहकार्य आहे आणि त्यामुळं निश्चितपणाने आपल्याला विजयश्री त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे। सर्व महिलांचे खास करून मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चित सर्व महिलांना आश्वस्त करतो की ज्याप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीची काळजी घेत आहेत, त्या धर्तीवर उमरखेडला सुद्धा आपल्या सर्व महिलांची नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांना कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देता येईल या पद्धतीची काळजी आपले नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यामुळं माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की कुठेही अफवांना, आमिषांना, खोट्या प्रचारांना, जात पात धर्मपंथाच्या वर आधारित प्रचाराला कुठेही आपल्याला थारा न देता, बळी न पडता या निवडणुकीत निर्भीडपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे। या विधानसभेमध्ये आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं आपल्या भारतीय जनता पार्टीचा आमदार त्या ठिकाणी निवडून आला आहे। राज्यामध्ये सरकार सुद्धा भारतीय जनता पार्टीचं आहे आणि केंद्रातलं सरकार सुद्धा भारतीय जनता पार्टीचं आहे आणि त्यामुळं या शहराच्या सर्वांगीण विकासाचं काम जर कोणी करू शकत असेल तर ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती आहे। पुनश्च एकदा आज उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं आणि खास करून सर्व महिला वर्गाचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। धन्यवाद। मी इंजिनियर सुरेंद्र सूर्यकांत कोटगिरवार, उमरखेडच्या नगर परिषद निवडणूक 2025च्या प्रभाग 1 येथे उमेदवार म्हणून उभा आहे। भारतीय जनता पार्टीने मला इथं प्रतिनिधित्व दिलेलं आहे। या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत।
फार मोठा प्रभाग आहे हा. प्रभागाच्या वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या भागात अलग अलग आहेत. या सर्व समस्याचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. विभागातील या प्रभागातील सुज्ञ मतदारांना माझं नम्र निवेदन आहे की आपलं मत फक्त आणि फक्त विकासाला द्या. केंद्रात, राज्यात आणि उमरखेडमध्ये फक्त आणि फक्त भाजपची सत्ता राहील आणि आपलं मत इतरत्र घालून बहुमूल्य मत वाया घालू नका आणि फक्त कमळ 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 कमळाचे 3 बटन दाबून 2 तारखेला प्रचंड बहुमतानं भारतीय जनता पार्टीला विजयी करा. हेच माझं सर्वांना नम्र निवेदन आहे. जय हिंद. सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज.